शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विष्णू पाटील लोखंडे, जालना जिल्हा. आजची आमची शेतकऱ्याची अवस्था. रात्री बेरात्री, रात्रीचे 12 वाजले साहेब. शेतीला पाणी देण्यासाठी आलो. हे सरकार आम्हाला दिवसाची लाईटसुद्धा देऊ शकत नाही. रात्रीला बघून घ्या, या अंधाऱ्या काळकोटमध्ये बिबट्या येऊ शकतो, रानडुक्कर येऊ शकतं, पण सारा आहे फक्त या काठीचा. तर अंधारात दाखवू शकत नाही तुम्हाला. फक्त ही जी काठी आहे ना, हे बघून घ्या. या काठीच्या जोरावर आणि ह्या बॅटरीच्या जोरावर आम्ही शेती करतो. सरकार द्या शेतकऱ्याला. रात्रीची लाईन बंद करा, दिवसभर लाईन द्या. आणि शेतीला हमी भाव द्या आमच्या. पहा आमची मेहनत रात्री बेरात्री पाहून घ्या साहेब तुम्ही. ऊसाला पाणी लावण्यासाठी आलो होतो. हे पहा आमचा नाले. इथं काही येऊ शकतं, साप येऊ शकतो, इचू काटा काही येऊ शकतो, एखादा बिबट्या बी येऊ शकतो. पण काय म्हणतात ना, जय जवान जय किसान. शेतकरी राजा म्हणते, शेतकरी राजा. असा आहे भाऊ शेतकरी राजा. फक्त बॅटरीचा सहारा आणि या काठीचा सहारा आणि या बुटाचा सहारा आहे. असे लंबे बुटं घालावं लागतात. शेतकरी मित्रांनो ध्यानात द्या. रात्री बेरात्री तुम्हाला लाईनीकडं पाणी द्यायला जायचं आणि शेतामध्ये हे बूट नक्की वापरा बरं का, स्वतःच्या सेफ्टीसाठी. आणि एक काठी आणि एक बॅटरी अवश्य राहू द्या मित्रांनो. कोणी कोणाचं नाही, ना शेतकरी ना सरकार ना कोणी. शेतकऱ्याचा वाली कोणी नाही भाऊ. स्वतःचं संरक्षण स्वतः करा, बिबट्यापासून, जंगली जनावरापासून. हे तुम्हाला दाखवतो पुन्हा. अशी एक लंबी काठी असू द्या आहे, असा एक पायामध्ये एक बूट आणि एक बॅटरी टॉर्च असू द्या मित्रांनो. हे नेते लोक आहे ना, ICU मध्ये SC मध्ये 25-25 लाखाच्या गाद्यावर आराम करून राहिलेत. शेतकऱ्याची अवस्था असते अशी. आमचा कापूस आहे मित्रांनो. पहा या कपाशीला पाणी देण्यासाठी रात्री भिजवली. असं रात्री बेरात्रीने या कापसाचं सोनं म्हणते शेतकऱ्याची. याला बी भाव नाही मित्रांनो. रात्री बेरात्री पाणी द्यायला आम्हाला उभं राहून भिजवावं लागतं, कारण 8 घंटे लाईट आहे फक्त आमच्याकडं. तुमच्याकडं किती मित्रांनो लाईट कमेंटमध्ये सांगा. जय महाराष्ट्र. आता रातभर जागणं आहे, करा कष्ट. शेतकऱ्याला त्याचे जय महाराष्ट्र. रातभर करा कष्ट, द्या कापसाला पाणी आला.